महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्या खोट्या आश्वासनावर आज महायुती सरकार राज्यात सत्तेवर आहे। परंतु आज सत्ता स्थापन होऊन 15 महिने होत आले तरी मात्र शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप कोरा झालेला नाही। तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः नष्ट झालीत। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं सुद्धा आश्वासन या महायुती सरकारनं दिलं होतं। मात्र आज शेतकऱ्यांची दिवाळी पूर्णतः अंधारात गेली आहे। या खोट्या सरकारच्या विरोधात आता शेतकरी आक्रमक झाले। या सरकारला जाब विचारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी 28 तारखेला नागपूर इथं बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रातून विविध भागातून संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। आता सातबारा कोरा केल्याशिवाय माघार नाही अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पाहूया। चालू खरीप हंगामामध्ये राज्यात केवळ शेतकऱ्यांची पिकच नव्हे तर त्यांची स्वप्न देखील वाहून गेली। त्यांच्या स्वप्नांचा गर्भपात झालेला आहे। होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज त्यांना मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक प्रकोपामुळे निर्माण झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांनी या अतिवृष्टीसाठी पॅकेज जाहीर केले होते, पण दुर्दैवाने लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही। राज्याला आतापर्यंत लाभलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत खोटारडे आणि लबाड मुख्यमंत्री म्हणून यांचा उल्लेख करता येईल। कारण दिवाळीपूर्व ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण दुर्दैवाने हे आश्वासन शेतकऱ्यांसाठी वांझोटं ठरलं आणि शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गेली। याचा आम्ही धिक्कार करून निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही उरला सुरला सोयाबीन आणि कापूस आहे, नाफेडची खरेदी चालू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावाने सोयाबीन आणि कापूस खाजगी खेडा खरेदी पद्धतीमध्ये त्यांची उभी लूट चालू आहे आणि याकडे शासन गांभीर्याने न बघत असल्याने ही लूट शासनाच्या मुकसंमतीने आहे का असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आज निर्माण झालेला आहे। सीसीआयची आणि नाफेडची खरेदी तात्काळ या राज्य शासनाने चालू करावी व येणाऱ्या 28 तारखेला नागपूर येथे शेतकऱ्यांचे असंतोषाचे जनक बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून महामोर्चा महाएल्गार रास्ता रोकोचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मी कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भातील व संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना नम्र निवेदन करतो की त्यांनी या महामोर्चाला या एल्गार मोर्चाला त्यांनी उपस्थित राहून आपल्या न्याय हक्काच्या अधिकाराच्या लढ्यात त्यांनी सहभागी व्हावं। आज काही सुपारीबाज या महायुतीचे नेते बच्चूभाऊवर बेछूट आरोप करत आहे। खरंच या अशा झाकणझुल्या नेत्यांची लायकी आहे का चळवळीतल्या नेत्यांवर आरोप करण्याची, याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि असे बेछूट आरोप करण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केलं ते समाजासमोर ठेवावं। अवघा समाज जाणतोय शेतकऱ्यासाठी अविरत कोण लढतोय, कोण जीवाची बाजी लावतोय आणि निरपेक्ष न्यायाच्या लढ्यासाठी काम करणाऱ्या चळवळीतल्या लोकांना बदनाम करण्याचा हा काही सुपारीबाज नेत्यांचा डाव आहे। हा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला पाहिजे आणि या एल्गार मोर्चासाठी त्यांनी नागपूरमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहायला सहभागी व्हावं असं नम्र निवेदन या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला करतो। सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे। खरं तर अनेक दिवसापासून सातत्यानं पाऊस चालू असल्यानं सोयाबीन पिकलं नाही आहे, कपाशीचा तालमेळ लागून नाही आला। आणि दुसरी गोष्ट अशी का सोयाबीन आणि कपाशी जरी पिकलं असतं पण भारतातले रेट ज्या केंद्र सरकारनं हमी भावाच्या हिशोबानं खरेदी करायला पाहिजे होते ते मला नाही वाटत सध्या खरेदी होणार आहे का। 2200-1100 रुपये क्विंटलच्या हिशोबानं, कधी कधी 500 रुपयाच्या हिशोबानं सोयाबीन चाललेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे। सत्ताधाऱ्यांनी मतं द्या, आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू अशा आश्वासन घेऊन सत्ताधाऱ्यांनी मतं घेतले, सत्तेत बसले, परंतु गेल्या 1 वर्षापासून त्यांना त्याचा विसर पडलेला आहे। त्यातच हे आसमानी संकट आलेलं आहे। सुलतानी संकट तर आहेच, पण हे आसमानी संकट शेतकऱ्याला आलेलं आहे। शेतकऱ्यांना सोयाबीन झालं किती हो एका एकरात, कोणाला 2 कट्टे, कोणाला 1 कट्टा, कोणाला झालंच नाही, कोणी कापलंच नाही। उभं पीक पाहून शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यामुळं हे शेतकऱ्याचं जे रान या महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे त्या पेटलेल्या रानाला थांबवण्याचं काम राणा दाम्पत्य
हे जे दिवाळीच्या दिवशी तुम्ही बोलले ना ते चुकीचं आहे. शेतकऱ्याच्या मनात तुमच्याविषयी राग प्रचंड निर्माण झालेला आहे. बच्चूभाऊंविषयी तुम्ही काहीच बोलू शकत नाही. सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना बच्चूभाऊ शेतकऱ्याच्या पाठीशी होते आणि राहील याची आम्हाला गॅरंटी आहे. मी जरी कार्यकर्ता असेल पण मी एक शेतकरी म्हणून सांगतो का आम्हा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये आवाज उठवणारा एकच गडी आहे, तो म्हणजे बच्चूभाऊ. बच्चूभाऊ तुम्ही काही करू शकत नाही. जेवढं तुम्ही दामाल तेवढं उसळून निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि 28 तारखेच्या आंदोलनाला तुम्ही पाहून घ्या शेतकरी किती येते. आणि सर्व शेतकऱ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की आपण 28 तारीख, 29 तारीख, 30 तारीख जसं जमेन तसं या. गाडीची वाट पाहू नका. हे आपलं आहे, आपल्या हक्कासाठी आंदोलन आहे. तुमच्यासाठी कोणी धावून येणार नाही. आज येऊन आला तो बच्चू कडू, त्याच्या पाठीशी उभं राहणं तुमचं काम आहे. तुम्ही तुमच्या हक्काच्या लढाईमध्ये सामील व्हा एवढंच आवाहन करतो. आणि या महाराष्ट्र सरकारमधले जे आमदार कापाची भाषा जे बच्चूभाऊने केली ना ते शेतकऱ्याच्या मनातली भाषा बच्चूभाऊ करतात. अहो मला एक सांगा, 288 आमदारापैकी सत्तेत असलेल्या आमदारांनी कितीक लोकांनी सभागृहामध्ये आवाज उठवला हो? कितीक लोकांनी आवाज उठवला? आम्ही प्रत्येकाच्या दाराशी जाऊन निवेदन दिलं का तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा जाहीरपणे मांडा, परंतु एकाही सत्ताधारी आमदारांनी तो मांडलेला नाही. त्यामुळे तो राग आहे, तो संताप आहे, तो शेतकऱ्याच्या मनातला एक धगधगता हे आहे, लोंढा आहे, तो बच्चूभाऊच्या मुखातून निघालेला आहे. आणि तुम्ही जर असेच दाबत राहाल हे वेगवेगळे वक्तव्य करून तर हा बच्चू कडू किंवा हा शेतकरी थांबणार नाही. हा अजून उसळून निघेल. त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही या शेतकऱ्याच्या पाठीशी राहा. आणि शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही कुठल्याही जाती पंथात पक्षात असाल, आपल्या पक्षाच्या आपल्या आवडत्या नेतृत्वाला सोबत घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आज एक वातावरण निर्माण झालेलं आहे, हे वातावरण सातत्यानं राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा करतो. आणि शेतकरी म्हणून सर्वांना विनंती करतो की तुम्ही या आंदोलनामध्ये आपल्या नेतृत्वासह सहभागी व्हा. आमचं असं म्हणणं नाही का बच्चू कडूच्याच पाठीशी राहा, शेट्टीच्या पाठीशी राहा, अजित नवलेच्या पाठीशी राहा, परंतु तुमचा आवडता जो काही असेल, काँग्रेसचा असू द्या, भारतीय जनता पार्टीचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, त्या नेतृत्वाला सोबत घेऊन तुम्ही या. आणि त्या नेतृत्वाला तुम्ही सांगा का मी शेतकरी आहे, माझ्यासाठी तू 28 तारखेला सोबत आहे. अशीच कळकळीची विनंती करतो आणि आवाहन करतो की 28 तारखेला तुम्ही सर्वजण सर्व सोयीनं या. सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय विदारक आहे. सध्या सोयाबीन पिकलेलं नाही, कापसाची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यात अजूनपर्यंत शासनाचे हमीभाव केंद्र खरेदी सुरू झालेली नाही आहे. अशा बिकट अवस्थेत शेतकरी असताना बच्चूभाऊ गेल्या 7-8 महिन्यापासून सतत आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी जनजागृती आणि ह्या विषयाला तडा लावण्याचं काम खऱ्या अर्थानं करत आहे. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला होता की मी निवडून आल्यानंतर, आमची पार्टी निवडून आल्यानंतर आम्ही 7/12 कोरा 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 असं ते खूप जोरजोरात बोलून गेले, पण त्यांनी तो 7/12 कोरा केला नाही. आणि त्यामुळंच आम्हाला आमच्या सर्व शेतकऱ्यांना ह्या लढाईत सामील होणं अतिशय गरजेचं आहे. ही लढाई निर्णायक अवस्थेत पोहोचली असताना आमच्या जिल्ह्यातले अक्कलशून्य आमदार असलेले आणि त्यांची पत्नी खासदार हे आज रोजी बच्चूभाऊवर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्याचं काम करत आहे. मला यांना प्रश्न विचारायचा आहे, आम्ही काही कार्यकर्ते मूर्ख नाही आहोत किंवा आम्ही शेतकरी मूर्ख नाही आहोत. रवी राणाजी आणि नवनीत राणाजी, आपण शेतकऱ्यांसाठी किती आंदोलनं केली आणि त्या आंदोलनातून फलित काय केलं? तुम्ही जेव्हा बच्चूभाऊवर आरोप करताय की हा माणूस 2 वेळा मंत्री होता, पहिले तर त्या खासदाराला माहीत नाही बच्चूभाऊ एकच वेळा मंत्री होते. दुसरा महत्त्वाचा विषय, ते मंत्री असतानाही दिल्लीला जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात बच्चूभाऊ मंत्री असताना सक्रिय होते, सर्व कार्यकर्त्यासहित तिथं पोहोचले होते, शेतकऱ्यासहित तिथं पोहोचलेले होते. आणि बच्चूभाऊचा उदय हा शेतकरी हितासाठी झालेला आहे. बच्चूभाऊचं राजकारण हे कंटिन्यू शेतकरी हिताचं आहे, ज्यांची सुरुवातीपासून तर आताही ते शेतकऱ्यासाठी कंटिन्यू लढत आहे. ते सत्तेत असो नसो, ते सत्तेची कधीच फिकीर करत नाही. पण हे जर लोक बच्चूभाऊवर अशा प्रकारे हे करत असतील तर आम्हा शेतकऱ्यांना वेगळी भूमिका घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या घरातून बाहेर कसे पडता हे आम्हा शेतकऱ्यांना मग बघावं लागेल. एवढंच मी बोलतो आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की बच्चूभाऊ आपल्यासाठी लढत आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं त्या आंदोलनात आलं पाहिजे. 28, 29, 30 आणि काम पडलं तर किती दिवस त्या मुख्यमंत्र्याच्या गावात आपल्याला मुक्कामी राहायचं काम पडलं तर चालेल, पण ह्या आंदोलनाचा शेवट आपण कर्जमाफी घेऊ, हमी भाव घेऊ, हेच करायचं आहे. मी सर्वांना परत आवाहन करतो की आपण सर्वांनी यावं. धन्यवाद.